झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने लोचनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी मानुने विठाली आवडे म्हणणे विठ्ठली आवडे आवडी मानुने विठ्ठली आवडे सुकृताची जोडी वर्ण विठ्ठली आवडे वर्ण विठ्ठली आवडे वर्ण विठ्ठली आवडे विठ्ठल बरवा तो हा माधव हा विठ्ठल बरवा तो माधव हा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व तुगाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बापर मालेश्वर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण जय राम हरि जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते एका गुंतोनी राहते 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 पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते एका गुंतोनी राहते
ऐसे का गुंतोनी रहते देखा गुंतोने रहते देखा गुंतोने रहते देखा गुंतोने रहते देखा गुंतोने रहते कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसार कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी 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 वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला 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 कैसे असावे संसार कैसे असावे संसारी कैसे असावे संसार कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरे दोरे प्राचीनाची दोरे दोरे प्राचीनाची दोरे दोरे प्राचीनाची दोरे दोरे प्राचीनाची दोरे शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन 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 शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन हरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन 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 ऐसे असावे संसार रे ऐसे असावे संसारी असावे संसार ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी 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 ठप्पा रखुमाई हरी जय जय विठोबा जय जय ठप्पा रखुमाया ठप्पा रखुमाई जय 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 पक्षी अंग नीवत
पक्षी अंगणी उतरती पक्षी मारता येते
भगवान की
पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला किंवा निघून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भयकवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. समचरण सरोजम सान्द्रनिलाभोदाभं जगन्निहित पानिं मंडना मंडनाना. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. जयांचे गावी केला वास, तयासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. मनोजं मारुतुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आहे तू जननी मज हे न कळे अज्ञान मी लेकरू. गालिंगे मज प्रेम पाखर सदा, दोरी नको गे धरू. प्रेमे बाक मुक्त कंठ करुणे, नाही तुझिया बंधन. हे सद्गुरु किसनगिरी माऊली नित तुम्हा, हे ज्ञानराज माऊली नित तुम्हा. माझे असो वंदन, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, हो या भजन करावा मेर. हे सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, हो या भजन करावा मेर. सेवे लागी सेवक झालो,
उतरती जे का गुंतोनिया राहती प्रस्तुत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सजीव सृष्टीमध्ये परमार्थ कार्य करण्यासाठी त्या परमात्म्यानं दिलेलं शरीर आहे. त्याने 2 हात दिले, 2 पाय दिले, एवढ्यासाठी दिले की तो हाताने टाळी वाजेल, पायाने माझ्यापर्यंत येईल, माझ्या भजनात नाचेल, आनंद घेईल. मुख कशासाठी दिलंय? भगवंताचं नामचिंतन घेण्यासाठी. त्यानं जर एवढं आपल्याला दिलं, म्हणून देवे दिला देह भजना गोमटा. मग त्याने दिलं म्हटल्यानंतर त्याला नेण्याचा अधिकार आहे दादा, त्याला नेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जो जन्माला आलाय त्याला एक दिवस जावं लागणार आहे. सृष्टीचा नियम आहे पवारदादा. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू ठरलेला आहे. जेवढी शिदोरी त्याने तुम्हाला बांधून दिलेली आहे, मग ती 20 वर्षाची असली, 40 वर्षाची असली, 60 वर्षाची असली, नवी 100 वर्षाची असली, तरी जिथपर्यंत शिदोरी आहे तिथपर्यंत जीवन आहे. एकदा का शिदोरी संपली, जीवन. मी तर असं म्हणतो, शिदोरी संपवायच्या अगोदर आपण आपली तयारी केली पाहिजे. विठ्ठला 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 अरे घरातलं पीठ जर संपायला आलं तर माता माऊल्या लगेच दळण करून दुसरं तयार करून ठेवतात, पुढची तयारी आहे की नाही. मग आपली या जीवाची पुढची तयारी काय आहे? या जीवाची पुढची तयारी एकच आहे, ज्याच्यापासून आलो ना त्यानं मला तिथपर्यंत न्यावं. बस त्याच्याशी समग्र व्हायचं आहे, त्याच्याशी संलग्न व्हायचं आहे. म्हणून जाणं हे प्रत्येकाला. अहो, सृष्टीचा नियमच आहे. सूर्य जर सकाळी उगला तर जिने महाराज संध्याकाळी तो मावळल्याशिवाय राहत नाही. काही जरी झालं तरी सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळी मावळणारच आहे. ते तर काय आम्हाला काय नवल आहे का महाराज, सूर्य उगवलं की संध्याकाळी मावळणार आहे? पण एकनाथरावांचं जाणं म्हणजे सूर्य सकाळी उगणं आणि 12 वाजता दुपारी मावळणं हा झालेला आहे. विठ्ठला 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 जाणं हे प्रत्येकाला आहे. त्या नियमाप्रमाणे आपल्या येथील हरिभक्तीपरायण एकनाथरावजी कोंडीरामजी भोंगे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. वय नव्हतं जायचं, पण आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालेना, या परिवारावरती दुःखाचा डोंगर अत्यंत. 2 मुलं आहे, वडील आहे, चुलते आहे, पुतणे आहेत, पत्नी आहे. तुम्हाला सांगू, जगातलं सर्वात मोठं दुःख तर तेव्हा होतं हो, पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा पाहुणे पिता झुरे. आपल्या देखत आपल्या मुलाचं जाणं हे जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. तो बाप अंतःकरणामध्ये झुरून 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 रडत असतो, पांडुरंगा ज्याच्या खांद्यावर जायचं आहे त्याला माझ्या अगोदर नेलं रे राजा. ही अवस्था आमच्या कोंडीराम दादावरती आली. ज्या दिवशी आपला मुलगा आपल्या अगोदर जातो, तो बाप त्या प्रेताला कवटाळून म्हणत असतो, अरे तुझ्या खांद्यावर जाण्यासाठी जगलो होतो रे, पण मला काय माहिती तू माझ्या अगोदर जाणार. त्या बापाला विचारा,
आपल्या देखत आपल्या लेकराचं प्रेत पाहिल्यानंतरचं दुःख काय असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगातले दुःख दोन. आपल्या देखत आपला मुलगा जाणं हे, आणि दुसरं दुःख लहानपणी वडील जाणं हे दुःख, आई वडील जाणं हे दुःख. परंतु सृष्टीचा नियम आहे, मी सांगून गेलो, जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणार ऐसे गती कर्म रेखाटळे ना. विठ्ठल 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 कोंडीरामजी विठ्ठलजी भोगे, मारुतीजी विठ्ठलजी भोगे चुलते आहेत. विमलताई पत्नी आहे त्यांच्या. नवे नवे योगेश, 2 मुलं आहेत ना, त्यापैकी योगेश हा एक मुलगा आहे, गणेश एक मुलगा आहे, संजयजी भाऊ आहे. परिवारावरती ज्या दिवशी भाऊ जातो त्या दिवशी भावाला दुःख आहे, मुलगा जातो वडिलांना दुःख आहे, पती जातो पत्नीला दुःख आहे, जन्मदाता बाप जातो तर मुलांना दुःख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भाऊ जर कधी गेला मध्यंतरी सोडून तर तो भाऊ बाह्या पकडून रडतो. पेट पकड कर माता रोई, बाहा पकड कर भाई. अरे तू होता तोपर्यंत माझ्या बाहूत बळ होतं, मध्यंतरी सोडून गेला राजा, आता कोणाच्या भरोश्यावर कोण माझा पाठी राखा राहील. हे भावांचं वेदना आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलांचं तर तुम्हाला सांगू, लहानपणी वडील जाणं, कारण जगाच्या बापालाही रडवण्याची ताकद ज्याच्यात असते ना, मी रोज कीर्तनात सांगतो दादा, त्याचं नाव बाप असतं. जो स्वतःची कधी पर्वा करत नाही, परंतु रात्रंदिवस आपल्या लेकराची ज्याला काळजी असते ना, त्याचं नाव बाप असतं. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराचे बोडी. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराचे बोडी. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराचे बोडी. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराचे बोडी. आपुनी कुरवाडी वाघवाणी, एकाएकी गेला, एकाएकी गेला, एकाएकी गेला वीराची साधनी. एकाएकी गेला, एकाएकी गेला, एकाएकी गेला वीराची साधनी. आपुनी कुरवाडी, आपुनी कुरवाडी, एकाएकी गेला, एकाएकी गेला, एकाएकी गेला
कराचे ओढी, ही तुकोबरायांची भाषा ना महाराज, आताच्या मुलांना कळाली पाहिजे. आताच्या मुलांना ज्या दिवशी भाषा तुकोबरायांची कळेल त्या दिवशी आपला जन्मदाता बाप कधीच वाईट वाटणार नाही. बाप कळे ना मुलांना. आता जरासं काही झालं की बापावर राग येतो, जरासा काही झालं तर बापावर राग येतो. त्याचं कारण आहे बाप कळाला नाही. मी म्हणत नाही, पण बाप एवढा मोठा आहे दादा, आईपेक्षा कणभर बाप मोठा आहे. थोडस तू म्हणसाल कशावरून? मुलगा जर शाळेत पहिला नंबर आला, पेढे भरणारी आई आपल्या लक्षात राहते. पण माझा मुलगा शाळेत पहिला नंबर आलाय, पण पेढे वाटण्यासाठी पैसे नसताना दुसऱ्याच्या पाया पडणारा बाप त्याच्या लक्षात राहत नाही. आपण दवाखान्यात ॲडमिट असतो दादा, ICU मध्ये असतो, ते ज्यूस आपल्या तोंडात भरणारी आई आपल्या लक्षात राहते दादांनो. पण वरांड्यामध्ये डॉक्टरची वाट पाहत उभा असतो, डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरच्या पाया पडून म्हणत असतो, डॉक्टर साहेब माझी अख्खी इस्टेट गेली तरी चालेल, पण माझ्या लेकराला वाचवा. हा म्हणणारा बाप आपल्या लक्षात राहत नाही. साधी गोष्ट आहे हो दादा, साधी गोष्ट आहे. लहानपणी जर कधी आई आपल्याला उचलून घ्यायचं असलं तर कुठं घेते? कडेवर घेते. बरोबर आहे ना ओंडे बाबा? कडेवर घेते. आणि बापाकडे जर आपण लहानपणी गेलो तर बाप काय करतो? उचलून कुठे घेतो? खांद्यावर घेतो. एवढा फरक बापाचा ना आईचा आहे. कशावरून? आई आपल्या कडेवर घेते तर आईला वाटतं आपल्या लेकरांनी आपल्याला जे दिसतंय ना ते आपल्या लेकरांनी पाहावं, जे आपण सुख भोगलंय ते सुख आपल्या लेकरांनी भोगावं. पण बापाची अवस्था तशी नाही आहे. बाप त्याला उचलतो, खांद्यावर घेतो. अरे जे मी बघितलं नाही ते माझ्या लेकराने बघावं, ही अपेक्षा ज्याची असते ना त्याचं नाव बाप असतं. लक्षात. जगाच्या बापालाही रडवण्याची ताकद ज्याच्यात असते त्याचं नाव बाप असतं. जो स्वतःची कधी पर्वा करत नाही, परंतु रात्रंदिवस ज्याला लेकराची परिवाराची काळजी असते त्याचं नाव बाप असतं. जो स्वतः उपाशी झोपल दादा हो, पण पोटच्या गोळ्याला कधी उपाशी झोपू देत नाही त्याचं नाव बाप असतं. जो अनवाणी पायानं चालेल पण पोटच्या गोळ्याला कधी अनवाणी पायानं चालू देत नाही त्याचं नाव बाप असतं. आणि शेवटचं सांगतो, जो एकदा मातीआड झाला की परत कधीच मिळत नाही त्याचं नाव बाप असतं. विठाला विठाला असं योगेश रावांचं आणि गणेश रावांचं बापाचं छत्र हरवलं. माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण चांगलं व्हावं हा उद्देश या परिवाराचा, गणेश रावांचा, योगेश रावांचा, त्या हरिभक्तीपरायण संजय भाऊंचा, यांचा सर्वांचा. म्हणून आमच्या हरिभक्तीपरायण शिवनाथ बाबा माझ्यावरती, माझ्या संस्थेवरती खूप प्रेम करतात. माझ्यापेक्षा माझ्या लेकरावरती प्रेम करतात. त्यांनी सांगितलं आमच्या पाहुण्यांचं कार्य आहे आणि त्या योगाने तुम्हा सर्व मायबापांचं मला झालेलं दर्शन, त्या योगाने चिंतनासाठी घेतलेला अभंग यावत भूतलावरती अवतीर्ण झाले, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आले. पैठण निवासी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साधू नाथबाबांचा आहे. उपदेश प्रकरणातील अभंग आहे. इथं सर्व जमलेले सर्व मंडळी, गुणीजन, आमचे दोनदा बाबा आहे उभे, त्यांनाही धन्यवाद. माझ्यासोबत आले गणेश महाराज, दीपक महाराज, सर्व बालवारकरी मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण यादकडे दोघं जण उभे आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे संकेत महाराज, आमचे जिने बाबा, कचरू महाराज, आमचे दादा हरिभक्तीपरायण अमित महाराज, ज्यांच्या
आता आज आमचे बाबा म्हणायला लागले माझा पेटा तुम्ही बांधा. ते अगोदर म्हटले की बा तुमचा मुलगा कोणी विना घेत असेल तर. मी म्हटलं ही सेवा कोण करत असतं? ते म्हणे माझ्याकडं असतं. मी त्यांना एक सांगितलं, पांडुरंगाला एकच मागणी मागायची, जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत, या देहात प्राण आहे तोपर्यंत ही सेवा कायम राहू दे. आणि ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी जाताना सुद्धा विना गळ्यातच राहायला पाहिजे, एवढी अपेक्षा करून सेवा करायची माझा पांडुरंग. अहो त्यालाच म्हणतात, ज्या दिवशी असं होईल ना त्या दिवशी तुमच्याच तोंडातून शब्द येईल, शेवट तो मला शेवट तो मला, शेवट तो मला, शेवट तो मला. माझा बघू गोड झाला, 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 माझा बघू गोड झाला. शेवट तो मला, माझा बघू गोड झाला, माझा बघू गोड झाला. शेवट तो मला, माझा बघू गोड झाला, माझा बघू गोड झाला. दोन्ही बाजूला दोन्ही चोपदार दादा आहेत, देव स्वरूप आहेत. चोपदार म्हणजे साधन आहे बरं. ज्यावेळेस तुम्ही हे कपडे घालता ना त्यावेळेस तुम्ही माझ्या दत्तात्रयाचे अवतार असतात. दत्त चोपदारी करी तसं आहे. मृदंगावरती आमचे आकाश महाराज आहे, पुरुषोत्तम महाराज, सर्व बालवारकरी, तुम्ही सर्व मंडळी ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांना सुद्धा शतशः धन्यवाद. विठाला विठाला प्रत्येकाच्या जीवनातील दुःख आहे. घरातील कोणी ना कोणी गेलं तरी दुःख होतं. असे काही साधक लोक दुःखी झालेले आमच्या नाथबाबांकडे गेले. आणि नाथबाबांकडे गेल्यानंतर पैठणला गेले आणि त्या नाथबाबाला म्हणायला लागले, महाराज आम्हाला आमचा मुलगा गेला तर दुःख वाटतं, आम्हाला आमचे वडील गेले तर दुःख वाटतं. अहो तुकोबरायांची पत्नी अन्न करिता मांडीवर गेली तरी तुकोबरायांचे शब्द होते, दुष्काळे आटीला एक श्री अन्न करिता बरे झाले बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. तुकोबरायांची पत्नीचा शेवटचं बघा, मांडीवरती डोकं ठेवलं आणि तुकोबरायांनी विचारलं, रखमा काय पाहिजे? बघा माय शेवटचा क्षण आहे, माझ्या तुकोबरायांच्या मांडीवर डोकं ठेवलेलं आहे. आणि डोकं ठेवल्यानंतर ती माय म्हणते, आता काहीच नाही पाहिजे, आता एकच पाहिजे, तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन म्हणत राहावं आणि माझा हा प्राण तुमच्या मांडीवर जावा. अगावले, अन्न नाही भेटलं म्हणून प्राण जातोय? नाही. आणखीन काही इच्छा आहे का तुझी? काय इच्छा मागितली ऐका माय. म्हणून संतांच्या चरित्राची गरज आहे.
अन्न अन्न करत असताना मरणारी पत्नी तुकोबरायला काय मागते? पांडुरंगाला एकच मागणी आहे मरताना, पुढचा जन्म सुद्धा जर मिळाला तर माझे तुकारामच मला पती मिळावे. आणि आपला प्राण सोडला. तुकोबरायांचा मोठा मुलगा विठोबा नावाचा पाणी पाणी करता करता तुकोबरायच्या मांडीवरती देह ठेवला, तरी तुकोबरायांनी भक्ती सोडली नाही. नाथ बाबाला ते साधक लोक म्हणायला लागले, महाराज संतावरती एवढं अरिष्ट आलं तरी ते कायमस्वरूपी सुखी असायचे, त्यांना दुःखच नसायचं. काय कारण आहे? त्यावेळेस नाथ बाबा म्हणतात, आम्हाला दुःख राहण्याचं एकमेव कारण आहे, आम्ही संसारात असलो तरी असल्यासारखं आहे. संसारी असावे आसोनी नसावे. आणि तसं जर असलं तर आमच्यासारखी अवस्था होईल. मग आम्हाला तुमच्यासारखं राहायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, जय हो. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, एका गुलतो निराती, एका गुलतो निराती, एका गुलतो निराती, पक्षी अंगणी उतरती, एका गुलतो निराती, एका गुलतो निराती, एका गुलतो तैसा जावे संसारी, तैसे जावे संसारी, तैसे जावे पक्षी अंगणी उतरते, एका गुलतो निराती, जय हो. एका गुलतो निराती, एका गुलतो निराती, एका गुलतो निराती, एका गुलतो निराती, एका गुलतो निराती. संकेत बाबांनी सुंदर असं पहिल्या चरणामधले प्रमाण घेतलं. आम्हालाही दुःख न व्हावं तर आम्ही कसं राहिलं पाहिजे? नाथ बाबा म्हणतात, आम्ही जसं राहतो तसं तुम्ही कसे राहता? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणात येतात ना तुमच्या अंगणात पक्षी? शेंगवीकर येतात तुमच्या अंगणामध्ये, पक्षी येतात ना. बरं, आल्यानंतर तुमच्या इथले धान्य काय खायचं ते खातात. खाल्ल्यानंतर ते जात असताना तुमच्या गळ्यात पडून रडतात. रडतात? नाही रडत. असा एखादा पक्षी म्हटला का तुम्हाला, 6 महिन्यापासून रोज तुमच्या इथलं मी धान्य खातोय, मला आता जावंच वाटत नाही? नाही. काय कारण आहे?
तुमच्या अंगणात येण्याचं त्या पक्षाला सुख सुद्धा नाही आहे आणि तुमच्या अंगणातून जाण्याचं दुःख सुद्धा नाही आहे. तसं माणसानं राहा. आपल्याला जीवनामध्ये इथं आलोय, हे अंगण आपलं, हे घर आपलं. खरं सांगा बरं, ही शेती आपली. अरे इथं आपलं काहीच नाही आहे. आपण काही घेऊनही आलो नाही आणि काही घेऊन क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. वेळेचंही भान ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. 11:15 वाजले. चला, आपण काय चाललेलं होतं, आपलं इथं काहीच नाही दादा. ऐका, माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, मायबापो, जे सोबत येणार आहे ते कमवायचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही तुम्ही इस्टेट कमवू नका, इस्टेट कमवलीच पाहिजे. अरे कमवायसारखं काय आहे. अरे तुम्ही तर एवढे भाग्यवान आहे दादा, एवढे भाग्यवान आहे की ज्या परिसरावरती किसनगिरी बाबांची कृपा आहेच, पण साक्षात या पृथ्वी तलावरती आता शांती ब्रह्म स्वरूपामध्ये, भगवत स्वरूपामध्ये माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या अवतारापेक्षा पांडुरंगाचा अवतार जिथं उभा आहेत ते भास्करगिरी बाबांच्या तुम्ही सान्निध्यात आहे ना दादा. ज्यांना माझ्या रामाने अयोध्येवरून निमंत्रण पाठवावं की या माझं घर बांधण्यासाठी तुम्ही त्यावेळेस प्रयत्न केले, कारसेवक म्हणून झालात. आता साधूची सेवा आमचे बाबा रिकाम्या हातानं नाही केले बरं. जेवढे साधू येतील, मग 40 लाख असेल, 50 लाख असेल, 10,000 असेल, 15,000 असेल, जेही साधू येतील त्यांना प्रत्येकाला वस्त्रदान तुमच्या परिसरातलं होतं, आपल्या बाबाच्या हस्ते होतं. लक्षात ठेवा. जगातला पहिला महात्मा आहे. लक्षात ठेवा की निर्मोही, निरहंकार, समदुःख, सुखक्षमी. 12व्या अध्यायात जेवढे भक्ताचे लक्षण दाखवले ना, तेवढे सर्व माझ्या बाबांकडे आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि त्यांचं कृपाछत्र आज बऱ्याच जणांनी आशीर्वादही घेऊन आले तिथनं. चला, म्हणून इथं आपलं काहीच नाही दादा, काही सोबत येणार नाही. जरा बारीकाईने विचार करा. पूर्वीचे लोक म्हणायचे एखाद्याच्या लग्न कार्यात नाही गेलं तरी चालेल, पण अंत्यविधीला गेल्याशिवाय राहायचं नाही. का जायचं आहे त्याचं एकमेव कारण आहे, आपल्याला 3.5 हातापेक्षा शिल्लक जागा ज्याच्या त्याच्या हातानं अहो जरासं जर कधी एखादं लाकूड पुढं मोठं लहान मोठं झालं ना, ते सरण जर थोडं मोठं झालं तर बाकीचे लोक म्हणतात अरे थांबा थांबा, बाजूला ठेवा, थांबा. अरे झालं काय, अरे काय झालं म्हणजे ते सरण लांबलेलं आहे. तिथं गेल्यावर कळतं अरे 1 फूट जागा आपल्याला देता येत नाही. आम्ही एका अंत्यविधीला गेलो होतो आणि तिथं मी बघितलेला अनुभव सांगतो. वेळ झाला अंत्यविधीला म्हणून म्हटलं आणा लवकर, ठेवा लवकर, सरण रचलेला आहे, ठेवा त्याच्यावरती. त्यावेळेस तर तिथले लोक म्हणायला लागले थांबा थोडं महाराज. अरे झालं काय, थांबा म्हणतो तर अरे झालं काय, म्हणजे सरण 2 फूट लांबलेलं आहे. काय म्हटले ते, मी म्हटलं दरवर्षी त्याने अर्धा फूट बंधारा कोरला रे, दरवर्षी अर्धा फूट बंधारा कोरला. तो जाताना त्याला 2 फूट सरण देत, लांबलेलं जागा देत नाही. लक्षात ठेवा, हे ज्या दिवशी डोक्यात येईल ना त्या दिवशी तुम्हाला वाटेल की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. मनुष्य देह कशासाठी दिलाय याची शाश्वती करा. चला, पक्षी अंगणी उतरती
पक्षी त्यांना येण्याचंही दुःख नाही आणि जायचं सुद्धा दुःख नाही. एखादा पक्षी म्हटला का हो, मी 2 वर्षापासून तुमच्याकडे राहतो, आता हे अंगण माझं झालं, आणि आपण आल्यानंतर ही जमीन आपली आहे, हे घर आपलं आहे, हे म्हणतो, म्हणून आपल्याला दुःख आहे. संत म्हणतात तुम्ही तसं राहिले. मग इथं मला एक जणांनी विचारलं, महाराज पक्षाचंच उदाहरण का दिलं, असं का म्हटले नाही? चांगले माणसं अंगणी उतरती, बरोबर आहे का नाही? नाथ बाबा असे का म्हणले नाही? चांगले माणसं अंगणी उतरती. पक्षाचंच उदाहरण का दिलं? बरोबर आहे ना, त्यांचा प्रश्न बरोबर आहे. मी त्यांना एक सुंदर उत्तर दिलं. म्हटलं आमच्या संस्थेपुढे जी शाळा आहे आमची, त्या आश्रमापुढे थोडंसं खड्डं पडलेलं आहे, रोडचं काम चालू आहे. आणि एक दिवस काय झालं की तो रायसनचा भरलेला जो ट्रक होता, तो ट्रक जात असताना तो खड्ड्यामध्ये कुदल्या गेला आणि त्या खड्ड्यात कुदल्यामुळे 2 पोती त्यातली खाली पडली. 2 पोती खाली पडल्यानंतर थोडीशी त्याचे तोंड वगैरे फुटली, काही धान्य वगैरे खाली पडलं, काही चिमण्या वगैरे, काही पक्षी आले, त्यांनी काय खायचं ते खाल्लं, पोते तिथंच ठेवले, पक्षी निघून गेले. थोड्या वेळानं काही जनावर आले, गाई आल्या, बैल आले, त्यांनी काय खायचं ते खाल्लं, बैलांनी गाईंनी, आणि पोते तिथंच ठेवले, बैल गाय असेल ते निघून गेले. थोड्या वेळाने काही दुसरे प्राणी आले, त्यांनी काय खायचं ते खाल्लं, पोते तिथंच ठेवले, ते निघून गेले. त्याच्यानंतर 2 माणसं आली. आता काय झालं असेल? पोतेच घेऊन गेले. ही तुमची अपेक्षा होती ना? तसं त्यामुळे नाथ बाबाला माहिती होतं की प्राणी हा, जीव हा किती असलं तरी त्याला अपेक्षा, आशा त्याची मरेपर्यंत कमी होत. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणैक केला. आणि म्हणून पक्षाचं उदाहरण दिलं, माणसाचं नाही. विठाला 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 पक्षी अंगणी उतरती. पण हाही दृष्टांत कमी वाटला बरं का शिवनाथ बाबा, हा दृष्टांत कमी वाटला नाथ बाबाला. का? त्याचं कारण आहे, कधी कधी पक्षी अडकू शकतात. तसं होतंच ना. ते पोपट पकडणारे बघा, पोपट पकडणारे, पोपट जर पकडायचं असलं ना, तर पोपट पकडण्यासाठी एक नळी आणतात. नळी, त्या नळीला दोन्ही बाजूने एक दोर बांधलेला असतो, त्याला एक अशी गाठ मारतात की पोपट त्या नळीवर बसल्याबरोबर ती नळी उलटी होते. आणि नळी उलटी झाली की पोपटही उलटा होतो. आणि तो पोपट त्या नळीवर बसण्यासाठी एक फळ अशा ठिकाणी लावलं जातं की तो पोपट त्या नळीवर बसल्याशिवाय त्याला चोच मारता येत नाही. पोपट येतो, त्या नळीवर बसतो, बसल्याबरोबर पोपट उलटा झाल्यानंतर त्याला आकाश हे पाण्यासारखं दिसतं, खोल दरी दिसते. त्याला वाटतं आपण जर हात सोडला तर आपण खाली पडू, मरून जाऊ, पाणी आहे खाली. आणि म्हणून पोपट काही ती नळी सोडत नाही. आणि पोपट नळी सोडत नसल्यामुळे त्याला लक्षातच राहत नाही आपल्याला पंख विसरोनी जाय पक्ष दोन्ही विसरोनी जाय पक्ष विसरोनी जाय विसरोनी जाय शुके नळिकेची गोवियले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही विसरोनी जाय पक्ष दोन्ही सुखे जरी विसरोनी जाय पक्ष विसरोनी जाय तो विसरूनच जातो आपल्याला पंख आहे म्हणून. आणि तो विसरल्यामुळे काय होतं की तो नळी सोडत नाही. सद्गुरू येतात, भास्करगिरी बाबांसारखे सद्गुरू येतात, किसनगिरी बाबांसारखे सद्गुरू येतात. तुम्हा आम्हाला सांगतात, त्या पोपटाला सांगतात, ए पोपटा नळी सोड नळी. पण पोपट काही नळी सोडत आपण. मग ते सद्गुरू म्हणतात, अरे तू हिंदू धर्मात जन्माला आला राजा, ती नळी पायाची असेल
ती नळी हाताची असेल, अरे ती नळी जनावराची असेल, नळी सोड नळी. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं, काहींच्या नाही आलं. नळी सोड नळी. सद्गुरू तीनदा तीनदा सांगतात, अरे बाबा ती नळी सोड नळी. पण पोपट काही ऐकत. पोपट म्हणतो अजून दात आहे ना महाराज. आता साऱ्याच्या लक्षात आलं. पण माझी विनंती दादा, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, नाही करायचं मांसाहार, नाही करायचं. मग त्या पोपटाला तीनदा तीनदा त्या 3 वेळेस सांगितलं तरी ऐकत नाही. ऐकल्यानंतर राग येतो मग सद्गुरूला, ऐकत नसल्यामुळे. आणि राग आल्यानंतर सद्गुरू म्हणतात, हे जरी नाही काले दुसरं येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. शरद देव देवा काळ बांधून देईल, शरद देव देवा, शरद देव देवा, काळ बांधून देईल, शरद देव देवा. एका जनार्दनी आमचं काय बांधायलं, एका जनार्दनी आमच्या काय बांधायलं, एका जनार्दनी आमचं काय बांधायलं. पिगळा 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 म्हातारे, बोली बोलत देखा पिगळा म्हातारे, पिगळा म्हातारे, बोली बोलत दे पिगळा म्हातारे, पिंगळा माधवारे, बोली बोलत देखा पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे, बोली बोलत देखा पिंगळा माधवारे. कौल फिर फिरतो तुम्ही टुकू टुकू ऐका, कौल फिर फिरतो टुकू टुकू ऐका, पिगळा 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 म्हातारे, बोली बोलत दे पिगळा म्हातारे, म्हातारे, बोली बोलत दे पिगळा म्हातारे. पिंगळा माधवारे, बोली बोलत देखा पिंगळा माधवारे, पिंगळा माधवारे, बोली बोलत देखा पिंगळा माधवारे. वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, लटकेनं बोला दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, लटकेनं बोला आम्ही वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे. भिंगाग बाई भिंगाग, भिंगाग बाई भिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवगा अवगा अवगाग, अवगा डांगर दिगाग, अवगा डांगर दिगाग, डांगर दिगाग, अवघा दागड निघाग, अवघा दागड निघाग, अवघा दागड निघाग, दागड निघाग. ए वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला. ए पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला, ए पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. ए चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा. पिंगळा 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 माधवारी, बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. वा 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 वा. कळसच झाला आता कीर्तनाचा. नाही बाबा, सद्गुरूचं तो ऐकत नसल्यामुळे, हे जरी न ऐकालं, सद्गुरू सांगतात तुम्ही जर हे नाही ऐकलं ना, नळी जर सोडली नाही ना, मग काय होईल, मग दुसरा येईल. दुसरा कोण येणार आहे? देव येणार नाही आपल्याला न्यायला शेवटी. मग कोण येईल? सरते शेवटी बा
काळ बांधून नेईल. आणि मग सद्गुरू म्हणतात एका जनार्दनी आमुचे काय बा जाईल. म्हणून सांगतो बाबांनो, पण पोपट काही ती नळी सोडत नाही म्हणून पोपट पकडला जातो, त्या पिंजऱ्यात कैद होतो. म्हणून हा दृष्टांत कमी वाटला. दुसरा दृष्टांत अभंगाच्या तिसऱ्या चरणात. वस्ती कर वस्ती आला हो, वस्ती कर वस्ती आला, 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 वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला. हे तैसे असावे संसारी हो, तैसे असावे संसारी अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये दुसरा दृष्टांत कसा. वस्तीकर वस्ती आला. एखादा वाटसरू रस्त्यानं चाललेला आहे आणि संध्याकाळ झाली. कुठे चालले बाबा? बाबा पंढरपूरला चाललो, पण रात्र झाली आता, मुक्कामाला थांबायचंय. ही कोणती वस्ती आहे? ही भोग्यांची वस्ती आहे. मग आम्ही रात्रभर थांबू शकतो का? का नाही? आणि तो वस्तीकर म्हणजे वाटसरू तुमच्याकडे थांबला. तुमच्याकडं थांबल्यानंतर सकाळी तुम्ही किती आग्रह केला तरी तो थांबणार आहे का? नाही. का? त्याला माहिती आहे हे अंगण, हे घर, ही जमीन माझी नाही. तैसे असावे संसारी. त्याप्रमाणे या संसारामध्ये म्हणजे जन्म मृत्यूच्या संसारामध्ये तसं असावं. कुठपर्यंत? जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आपल्या आयुष्याचं दोर आहे. बघा, आयुष्याचा दोर तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्हाला भजन आहे. हां, ते पतंग नाही का पतंग, ते पतंग त्या मुलाच्या हातात तोपर्यंत आहे जोपर्यंत दोर आहे. एकदा का दोर तुटला पतंग हातात राहतो का? तुटला आयुष्याचा दोरा मग येर वावगा पसारा. दादांनो, एकदा का आपण गेलं तर कबीर महाराज म्हणतात, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मर गए पीछे डूब गई दुनिया रे. म्हणून त्याच्यासाठी भगवत चिंतन करत राहावं. तैसे असावे जोवरी प्राचीनाची दोरी. पण महाराज 20च मिनटं राहिले. मग आम्हाला भीती वाटते प्रत्येकाला. कशाची भीती आहे प्रत्येकाला? प्रत्येकाला मरणाची भीती आहे. कशाची? मरणाची भीती प्रत्येकाला आहे का नाही? प्रत्येकाला आहे. हां, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. प्रत्येकाला. जो म्हणतो ना मला भीती वाटत नाही त्याला सुद्धा कशाची भीती आहे? मरणाची भीती आहे. ते आम्ही संध्याकाळचं कीर्तन होतं बाबा. हरिपाठ झाला आणि जेवायला शेतात होत. ते गहू वगैरे असते ना, दोन्ही बाजूला गहू, मधातून जाण्याचा रस्ता. आणि हरिपाठ झाल्यावर शेत वस्तीवर नेण्यासाठी एक मुलगा आमच्याकडे. तो मोबाईलची बॅटरी धरून पुढे चालला. आम्हाला म्हणायला लागला या बाबा या बाबा. आणि सहज बोलता बोलता विषय काढला त्यानं. बरं का बाबा, काय आपली गावात एवढी चालते, आपल्या नांदी कोणी लागत नाही. म्हटलं आम्हाला काय करायचं, मला कीर्तन करायला आलोय. मी कोणाला मारायलाही घाबरत नाही आणि मरायलाही. मी कधीच मरायला घाबरत असं बोलत नाही. तर तितक्यामध्ये त्याच रस्त्यावरती 2-4 ते दोरी पडलेली होती वाकडी तिकडे. आणि याची मोबाईलची बॅटरी पुढं पडली. 10 फूट मागं आलं. 10 फूट
बाबा मागं सारखा, बाबा मागं सर. अरे म्हणलं झालं काय? पुढे जनावर आहे म्हणे, जनावर. म्हटलं आता तर म्हटलं ना तू मी मरायलाही घाबरत. तो म्हणतो बोलायला लागतं तसं. म्हणून प्रत्येकाला मरणाची भीती आहे. नाथ बाबा म्हणतात, बाबांनो ती भीती जर दूर करायची असेल तर एक काम करा, सद्गुरूला शरण जा. मरणाची भीती सुद्धा दूर झाल्याशिवाय राहणार नाही. शरण काय जनार्दन, शरण ये का जनार्दन, शरण ये का जनार्दन, ये का जनार्दन, शरीर
मनोमुखाने नामस्मरण करायचं आहे. हरिभक्तीपरायण कैलासवासी एकनाथरावजी भोगे यांचं पुण्यस्मरण. आणि पुण्यस्मरण कसं करावं, काय करावं. जीव जेव्हा देह सोडत असताना देहामध्ये अडकलेल्या त्या जीवाची अवस्था उत्तर कार्यापर्यंत म्हणजे तेरवीपर्यंत असते. तेरवीचा नैवेद्य घेऊन तो जीव जेव्हा निघतो तर 12 गावं 16 गावं 28 नरक फिरून वगैरे तो त्या तिथीला परत त्याच परिसरात येतो. आणि आज त्या जीवात्म्याला दुसऱ्या योनीमध्ये प्राप्तता मिळते किंवा दुसरी योनी मिळते. मग चांगली योनी प्राप्त व्हावी म्हणून त्याच्यासाठी सर्वांनी मिळून केलेलं पुण्य, ज्यांना चांगली योनी प्राप्त व्हायची आहे त्यांचं केलेलं स्मरण, त्याचंच नाव पुण्य स्मरण. आणि म्हणून सर्वांनी एकदा पुण्य करायचं आहे म्हणजे माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई शरणे का जनार्दन ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी एकनाथरावजी भोंगे, 2 चिरंजीवे गणेशराव आणि योगेशराव, माझी दोघाही भावंडांना विनंती राहील. मी जरा कीर्तनात दक्षिणा मागायला लागलो. आता तर मागणं कीर्तनकार आहे. 350 मुलं सांभाळायची आहे. त्यात 82 मुलं ज्यांना आई नाही, वडील नाही, आई वडील नाही अशी मुलं आहेत. 50 मुलं आई एकीकडे वडील एकीकडे असे आहेत. म्हणून मी जरा कीर्तनात दक्षिणा मागून घ्यायला लागलो. माझी दोघाही भावंडांना विनंती आहे, मी जी दक्षिणा मागणार आहे ती ऐका. गणेशराव आणि योगेशराव बसा, 5 मिनिट. दोघाही भावंडांना माझी विनंती आहे, माझी दक्षिणा ऐका. एक सोन्यासारखा देव गेला तुमचा, पण एक सोन्याही पेक्षा मोठा देव तुमच्या पदरात देवानी ठेवला, ती म्हणजे माया, आई आहे. माझी विनंती राहील, माझी दक्षिणा ऐका. त्या आईला जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. हीच आम्हाला गॅरंटी द्या. हीच माझी खरी दक्षिणा आहे, लक्षात ठेवा. काय असतं, गाडी 2 चाकाने चालते दादा. 2 एक चाक जातो ना दादा, त्या दिवशी दुसऱ्या चाकाला फार त्रास होत असतो, फार त्रास होत असतो. म्हणून माझी विनंती आहे, ज्या आईसाठी जगाचा बाप भिकारी झाला, स्वामी तिने जगाचा, आई विना त्या आईला जरासं अंतर देऊ नका बरं. कारण आजकाल असं झालं, पतिराज गेल्यानंतर त्या ताईकडे मुलं पाहत नाही वगैरे. म्हणून मी माझ्या कीर्तनाची दक्षिणा मागणं माझी कर्तव्य असतं. मी दुसरं काहीच मागत नाही. माझी दक्षिणा ही राहील. कारण आईची किंमत काय असते या लेकराला विचारा. लहानपणी माय गेल्यानंतर काय अवस्था असते या लेकराला विचारा. 6 महिन्याची आई असताना आई गेल्यानंतर त्या लेकराला विचारा, माझ्या त्या लेकराला विचारा. 1 नाही 2 नाही 82 लेकरं आहे माझ्याकडे, 82 ज्यांना मायबाप नाही आहे. ज्याला कोणाला मायबापाची किंमत कळत नसेल ना,
त्याला एकदा आश्रमावर आणा. महाराजांनी शिंगवे तुकाईचे खूप लोक आणलेली होती, येता जाता बघितलं त्या. मी रोज एक लेकरू मला रडवतं दादा, रोज एक लेकरू. लोक मला अनाथाची माऊली म्हणतात, पण माऊली होणं एवढं सोपं नाही. महाराज 2 दिवस होते, त्यांनी बघितलं माऊली होणं एवढं सोपं नाही. एक दिवस सिंदखेड राजेहून कीर्तन करून आलो, रात्री 1:30 वाजला होता. आम्ही प्रत्येक लेकराच्या अंगावर टाकतो दादा. रात्री अपरात्री आल्यानंतर एक मुलगा रडत होता. रात्री 1:30 वाजता मी त्याच्या जवळ गेलो. म्हणलं, बाळा 2 वाजायला आले रे, का रडतोस? ते म्हणायला लागला, बाबा मला ताप आला. ताप आला म्हटल्यानंतर मी त्याला एक पॅरासिटामॉल, एक सिट्रिजिन नावाची गोळी दिली, ओकासेट गोळी दिली. म्हणलं, झोप बेटा. दुसऱ्या मुलांच्या अंगावर टाकत टाकत मी 2ऱ्या वर्गात 3ऱ्या वर्गात येताना मला 20 मिनटं लागली. जाताना खाली उतरायच्या अगोदर म्हटलं त्याच्याकडे जाऊन बघावं. ऐका, त्याच्याकडे गेल्यानंतर तो जास्त रडत होता. मला वाटलं याचं जास्त झालं असेल. मी त्याच्या जवळ गेलो, त्याला मांडीवर घेतलं. म्हटलं, राजा तुझं जर जास्त दुखत असेल तर मी तुला सिल्लोडला नाहीतर संभाजीनगरला दवाखान्यामध्ये नेतो. आजही मला ते आठवतं दादा. त्यानं माझ्या हृदयाला डोकं लावलं. तो काय म्हणला माहिती आहे, बाबा माझं जास्त दुखत नाही हो, पण एवढ्या रात्री तुम्ही मला गोळी दिली ना, मला माझ्या मम्मीची आठवण आली, मला माझ्या आईची आठवण आली, मला माझ्या पप्पाची आठवण आली, माझ्या बाबाची आठवण आली. रात्री अपरात्री जर मला ताप आला बाबा, तर माझे वडील जिवंत होते बाबा, तर माझा बाप मला खांद्यावर घेऊन पळायचा. रात्री अपरात्री जर कधी मला ताप आला, वडील गेल्यानंतर माझी माय, मला जर रात्री अपरात्र ताप आला तर माझी माय एका पातेल्यात पाणी घ्यायची, त्याच्यात मीठ टाकायची बाबा, आणि कापड नाही सापडला तर स्वतःचा पदर त्याच्यात बुडून रात्रभर माझ्या डोक्यावरती पट्टी ठेवायची. तुम्ही एवढ्या रात्री मला गोळी दिली म्हणून मला माझ्या आईची आठवण आली, माझ्या वडिलांची आठवण आली. मी त्याला कवटाळलं. म्हटलं, बाळा सर्व होता येतं रे, पण बाप आणि माय होता येत नाही. मला रोज एक, मागे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला दादा. प्रत्येक लेकरांनी आपल्या आपल्या ज्यांना ज्यांना आईवडील आहेत, असे काही मुलं आहेत माझ्याकडं. त्यांनी, एक मारवाड्यांचा मुलगा आहे माझ्याकडे बीडचा, त्याने आपल्या आईला फोन केला, आई गुरुपौर्णिमेला येशील तेव्हा मला चांगला ड्रेस घेऊन ये. चांगला ड्रेस घेऊन ये म्हटल्यावर तिनं सांगितलं की मी 1,500चा ड्रेस घेतला बाळा तुझ्यासाठी. आता हे लेकरं बाहेर बसलेली होती, ते आंब्याचं झाड आहे ना आपलं, त्या आंब्याच्या झाडाखाली वगैरे बसलेली होती हे लेकरं. आता हे लेकरं बसलं, त्याने फोनवरती बोललं, आई 1,500चा ड्रेस आणणार आहे. एवढ्या आनंदात ते लेकरू पळत आलं. या लेकराला सांगायला लागलं, माझी मम्मी येणार आहे, मला 1,500चा ड्रेस आणणार आहे. हे लेकरं काय म्हणले माहिती आहे, तुला तुझी मम्मी आहे म्हणून येणार आहे ना रे, तुला तुझे पप्पा आहे म्हणून येणार आहे ना. आमचं तर कोणी येत नाही. आम्हाला काही घ्यायचं असलं तर महाराजच घेतात. आम्हाला बाबांनाच म्हणावं लागतं काही घ्यायचं असलं तर. तुला 1,500चा ड्रेस तुझी मम्मी आणणार आहे, तुला मम्मी आहे म्हणून. बाबा ते लेकरू रडलं 6वीचं, पळत माझ्याकडे आलं आणि ते काय म्हटलं, बाबा माझ्या मम्मीला परत फोन लावा. मी म्हटलं, अरे एकदा बोलला ना आता, नाही एकदा लावा. आणि त्याने ज्यावेळेस तो फोनवर बोलला ना दादा, तर मी सुद्धा रडलो बरं. तो काय म्हटला माहिती आहे फोनवर, तो म्हटला, आई मला नको ड्रेस आणू. काय म्हटला तो, मला नको ड्रेस आणू, तुला जर आणायचंच ना माय, तर माझ्या संस्थेत 4-4, 5-5 वर्षाचे ज्यांना आई नाही वडील नाही असे लेकरं आहे ना, ते म्हणाले आमचं कोणीच येत नाही, तुला आणायचं ना माय त्यांच्यासाठी आण. असं ज्यावेळेस ते म्हटलं ना दादा, तर माझ्याही डोळ्यात पाणी आलं की समजलं की एवढं जरी शिकलं वारकरी शिक्षण संस्थेत तरी भरपूर झालं दादा. अरे दुसऱ्यासाठी जीवन जगाचं शिका, आपोआप पुण्य झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून योगेश रावांना आणि गणेश रावांना माझी विनंती आहे, तुमच्या वडिलांचं खरं पुण्यस्मरण तेव्हाच सार्थक होईल. तुमच्या आईला चांगला जीव लावा,
आजोबा आहेत, आजोबांना परिवारांना चांगला जीव लावा, एवढी तुमच्यावरती जिम्मेदारी सोपवतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम नाराज माऊली तुकाराम झालेली सेवा, जय जय राम झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला इथंच पूर्ण विराम देत आमचे बाबा आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आमचे एक शिंगवेकर तुकाईकर मंडळी सर्वांना धन्यवाद. जात जात एकच सांगेल, परमार्थ कार्य करा, भगवत चिंतन करा, जन्मदात्या मायबापाला जीव लावा, भगवत चिंतन मरेपर्यंत राहू द्या, संतांची सेवा करा. आपली संस्था माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपल्या संस्थेचे 5 कार्य आहे. त्यापैकी पहिलं कार्य अनाथ लेकरांचं संगोपन, दुसरं कार्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकराचं संगोपन, तिसरं कार्य ज्या कोरोनाच्या काळात ज्यांचे आईवडील गेले अशा लेकरांचं संगोपन, चौथं कार्य गोशाळा आहे, 5वं कार्य आहे एखाद्याची परिस्थिती नाजूक आहे तर एखादी माय आहे तिला मुलगा नाही आहे अशाही माता भगिनींचं संरक्षण करणं हे संस्थेचं कार्य आहे. मग एवढं मोठं कार्य संस्थेचं चालतं कशावर? दादांनो, नारदाच्या गादीवर उभा आहे आणि महाराजांना माहिती आहे कीर्तनाचा, प्रवचनाचा, भागवत कथेचा, रामकथेचा एकही रुपया दादा. आणि ही शिकवण देवगडपासून माझ्या भास्करगिरी बाबांपासून आहे. कीर्तनाचा, प्रवचनाचा, भागवत कथेचा एकही रुपया प्रपंचात जाऊ दिला नाही, मरेपर्यंत जाऊ देणार नाही, याच धर्मकार्यामध्ये अर्पण केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. मग एवढं मोठं कार्य चालतंय. 26 शिक्षक कर्मचारी आहेत. एवढ्यांचं काम, 350 मुलांचं सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, एवढा मोठा खर्च जे चालतो ना दादा, तर तुम्ही दिलेल्या देणगीवरती, तुम्ही दिलेल्या दानधर्मावरती चालतोय. माझी तुम्हालाही विनंती दादा, आपण पुण्य करण्यासाठी आलोय, स्मरणासाठी आलोय. आपल्याही हातून काहीतरी पुण्य व्हावं असं जर वाटत असेल तर माझ्या अनाथ लेकरांसाठी 100, 50, 200, 500 जे तुम्हाला देता येईल त्यातला एकही रुपया प्रपंचात जाणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं दिल्याशिवाय राहू नका. माझ्या अनाथ लेकरांचे कपडे होईल किंवा 2 अनाथ लेकरं जेवतील एवढं तरी उपकार करा, म्हणजे संस्थेला सुद्धा सहकार्य होईल आणि हे धर्मकार्य जोपासले जाईल. आणि म्हणून दुसरी गोष्ट, आपलं यूट्यूब चॅनल आहे, हां आजचं कीर्तन सेवा माऊली HD वरती आपल्याला पाहायला भेटेल. आणि आपल्या शाळेचे संस्थेचं सर्व काही दिसेल ना तुम्हाला. तर अनाथाची माऊली म्हणून यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती संस्थेचं कार्य. हे लेकरं 4:30ला उठतात, बरोबर 350 मुलं आहेत का नाही, खरं कार्य आहे का नाही, हे तुम्हाला त्याच्यावरती बघितलं जाईल. त्याचाही सर्वांनी उपयोग घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे. आणि एकदा आश्रमावर आल्याशिवाय राहू नका ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोली रे कुरी बिडी बाकोड क्षमा अपराध हे नाही उच्चारिला क्षमा अपराध